पितृदिनी वृद्धाश्रमात माणुसकीचा स्पर्श, भारतीय जैन संघटनेचा हृदयस्पर्शी उपक्रम. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. पितृदिनानिमित्त समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत भारतीय जैन संघटनेने एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविलाय. नंदुरबार जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथील सद्गुरू वृद्धाश्रमात वृद्धांना आवश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांच्यासोबत संपूर्ण दिवस घालवत माणुसकीचा अनोखा संदेश देण्यात आलाय. वडील म्हणजे कुटुंबाचा कणा, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर झटणारे व्यक्तिमत्व. अशा वडिलांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात पितृदिन साजरा केला जातो. आज याच पितृदिनाचे औचित्य साधत भारतीय जैन संघटनेतर्फे प्रकाशा येथील सद्गुरू वृद्धाश्रमात सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिला व पुरुषांना जीवाणुनाशक साहित्य, वेदनाशमक औषधे तसेच इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व वृद्धांसाठी मिष्टान्न भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली. मात्र या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे कार्यकर्त्यांनी वृद्धांसोबत घालवलेला सहवासाचा वेळ. भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश जैन, ट्रस्टी अध्यक्ष मोहन चौधरी, अशोक सूर्यवंशी, चेतन शर्मा, कुशल जैन, चेतन धनका, शरद सूर्यवंशी, रमेश कुमार भाट, प्राध्यापक पूजा जैन, हेमंत वाणी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वृद्धांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कुटुंबापासून दूर राहणाऱ्या आणि आयुष्याच्या उत्तरार्धात एकटेपणाचा सामना करणाऱ्या या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि आपुलकीने आनंद फुलला. त्यांच्या डोळ्यातून उमटलेले भाव आणि अश्रू माणुसकीच्या नात्याची साक्ष देऊन गेले. वृद्धांना केवळ वस्तूची नाही तर प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीची गरज असते. भारतीय जैन संघटनेच्या उपक्रमाने समाजासमोर संवेदनशीलतेचा आदर्श ठेवला. पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.